प्रणाली दे ग जरा. कामिनी आजी आता या मला का फोन करताय? हॅलो राधिका, काय ग कशी आहेस? मी छान आहे. पण आजी अहो आजच येऊन गेलात ना तुम्ही घरी. नाही म्हणजे आज भेटलो आपण, मग परत फोन करून विचारताय. नाही म्हटलं तुझ्याकडे माझा फोन नंबर सेव्ह आहे की नाही, सहज तुझी आठवण आली ग म्हणून फोन केला होता. चालेल ना? नाही हो, नक्कीच करू शकता तुम्ही, काहीच हरकत नाही आहे. पण या आधी कधी केला नाहीत ना तुम्ही फोन, म्हणून विचारलं. खरं आहे तुझं म्हणणं. एकमेकींचे फोन असून सुद्धा कधी बोलता आलं नाही. काय सांगू बाळा, पण खरं सांगू का, आज तुला भेटले ना तेव्हा असं मनातनं खूप वाटायला लागलं की आपण तुझ्याशी बोललं पाहिजे. कारण खरं सांगू का, आपल्या दोघींची परिस्थिती आहे ना अगदी एकसारखी. म्हणजे बघ ना, आता तू त्या घरामध्ये इतकं काम करतेस, इतकं काम करतेस, पण किंमत आहे? तशीच गोष्ट माझी. मी पण इथे मर करते, पण कुणाला ना काही किंमतच नाही ग. आणि काय माहिती का, तुला कदाचित कल्पना नसेल, पण या घरात म्हणजे अन्नपूर्णाच्या घरात माझं जगणं म्हणजे ना अगदी उपेक्षितांसारखं झालेलं आहे. तुझ्याकडे आज पाहिलं ना तेव्हा मला अगदी तसंच जाणवलं. तुझी अवस्था काही फारशी वेगळी नाहीये, काय बोलायचं. त्यामुळे खरं सांगायचं तर खूप असं वाईट वाटलं. असं वाटलं की मी तुझ्याशी पटकन सगळं काहीतरी बोलावं. ठीक आहे. काय मग, नाही म्हणजे मी येऊन गेले, मग काय झालं त्याच्यानंतर? तारा आणि ऋषीचं काही बोलणं झालं का मग? कसं आहे ना आजी, ऋषी आणि आई मुलांमधला विषय आहे ना हा. त्यांचा काय निर्णय ते दोघं घेतील. आपण कशाला उगाच चर्चा करायची याच्यावर. ते असं गॉसिप केल्यासारखं होतं ना. आणि मला एका गोष्टीची ना खात्री, जो काय निर्णय आई घेतील ना तो योग्यच असेल. बरं मी ठेवू का? नाही तुम्हाला माहिती आहे ना मला खूप कामं असतात घरात. ठेवते, बाय. ठेवते. दोन कवडीची किंमत नाही घरात, पण किती झालं तरी सासूची बाजू घ्यायला मोकळी. आपलं डोकं म्हणून काही चालवायचंच नाही.